आत्या, रुपालीबाई साहेब आत्ताच बाहेर गेल्यात. त्या नक्कीच बंटी मामांच्या घरी जायला निघाल्या असणार. तिथे पोहोचून त्यांना कळेल की बंटी मामा घरी नाही आहेत आणि मग ते त्यांना शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. शोधू दे तिला. तिला सापडणार नाही अधोक्षज. आत्या, पण आपण लपवलेली पेटी रुपालीबाई साहेबांना सापडली. त्या बंटी मामांना सुद्धा शोधूच शकतात ना. पेटीपर्यंत कशी पोचली हे एक कोडच आहे. पण आता मी तिला अधोक्षजपर्यंत पोचूच देणार नाही. त्याआधीच अधोक्षजला माफीचा साक्षीदार होण्यासाठी तयार करावं लागेल. पण जर तो तयार झाला नाही तर मात्र आपल्याला शेखरची मदत घ्यावी लागेल. हो, चला निघूयात. नेत्रा, आजकाल सगळंच मनासारखं घडतंय. म्हणजे माझी जी मीटिंग आता सकाळी असणार होती ती संध्याकाळी शिफ्ट झाली. सो माझ्याकडे वेळ आहे. आपण फिल्मला जाऊयात का? अरे वा, छान. जा जा. अगं खरंच जा. हा का रे का? हो, मला माहिती आहे मीटिंग संध्याकाळी शिफ्ट झाली आहे. मी दुपारपर्यंत पोहोचतोय ऑफिसला. हां, प्रेझेंटेशन तयार आहे ना? बरं. आत्या, आपल्याला बंटी मामांकडे जायचंय ना? असू दे, मी जाईन एकटी. आत्या, अद्वैतला काही सांगू शकणार आहोत का आपण आत्ता? नाही ना? आत्या पण राहू दे. तू जा त्याच्याबरोबर, मी जाईन. दार उघडं. बंटी, कुठे गेलाय हा? कपाट कसं उघडं? पेटी इथेच आहे, कपाट उघडं. कुठे गेलाय हा बंटी? नेत्रा आणि इंद्राणीने काही केलं नसेल ना? पण कसं शक्य आहे? शक्य आहे. नेत्राला संकेत येतात, त्या संकेतात तिला पेटी कसं कळणार आहे? आता बंटी आल्याशिवाय कसं कळणार आहे? कुठे शोधू होतं याला? गुलाम आहेस ना माझा? मदत करतोस की नाही मला? दाखव बंटी कुठे आहे. चल दाखव. पेटी जवळ घेऊन गेला होतास की नाही? तसाच आता बंटीपर्यंत घेऊन चल. दाखव, चल चल. मला ह्या सगळ्यात नेत्राची साथ लागणार आहे.
पण अद्वैतमुळे अडथळा निर्माण होतोय, कारण त्याला सत्यच माहित नाहीये. पण आता अद्वैतला सत्य कळायलाच हवं. ही सगळी खूप नाजूक फेज आहे. अधोक्षजने सत्याच्या बाजूने उभं राहणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. अधोक्षज जे सत्य सांगेल त्याबरोबर काही पुरावे असतील तर ते सत्य अद्वैत समोर आणणं खूप सोपं होईल. काहीही करून अधोक्षजला माफीचा साक्षीदार व्हायला तयार करणं खूप खूप गरजेचं आहे. नाग मला इथे घेऊन आलाय म्हणजे बंटी इथेच असणार. बंटी, बंटी, बंटी मी आलीये. ताई, ताई तुला वाचवायला आलीये. बंटी, बंटी आहेस ना? हे बघ, मी काही होऊ देणार नाही तुला. तू आहेस ना बंटी? बंटी, हे बघ, मला माहितीये तू आहेस आतमध्ये. मी वाचवायला आलीये तुला. तुला नाही काही होऊ देणार मी. बंटी, तू आहेस का आत? काय करू, काय करू? बघ, त्या त्रिनयनाच्या लेखी आहेत ना, नेत्रा आणि इंद्राणी, त्या जेलमध्ये टाकणार आहे तुला. तुझ्या फाशीची व्यवस्था केली आहे त्यांनी. जीव जाईल तुझा. बंटी, ऐक माझं. आहेस ना तू? सांग मला. हे बघ, तुला जर वाचायचं असेल ना तर ही शेवटची संधी आहे. आत्ता मीच वाचवू शकते तुला, नाहीतर संपशील तू. कळतंय का? काय करू, काय करू? बंटी, ठीक आहे, मी जाते. मी जाते हा बंटी. मी खरंच जातेय. ताई, ताई मी आहे इथे. आहे आतमध्ये. आहे मी इथे. आहे मी आतमध्ये. मला घेऊन जा इकडनं. मला बाहेर यायचं इकडनं. हो बंटी, बंटी मी काढते तुला बाहेर. तू घाबरू नकोस. मी आहे. तुझी ताई आहे तुझ्या सोबत. मी करते काहीतरी. काढते तुला बाहेर. घाबरू नकोस हा. मी येते.
काय काय झालंय इथे? इथे कसा आलायस तू? आणि कुणी आणलंय इथे? काही केलं नाहीये ना तुला? तू 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 मला मारणार नाहीस ना? मी का मारेन तुला? तू 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 नक्की माझा बळी देणार नाहीस ना ताई? मी तुझा बळी घेईन? कसं शक्य आहे? सख्खा भाऊ आहेस तू माझा, तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही मी. बंटी काय झालंय? असं का करतोयस? का घाबरतोयस? तू 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 बहीण असलीस तरी पण राक्षस पण आहेस ना? तू तू माझा बळी देणार नाहीयेस ना? काय चाललंय तुझं? कुणी भरवलंय हे सगळं डोक्यात? नेत्रा नेत्रा आणि इंद्राणी म्हणाला की तू ना माझा बळी देणारच नाही. तो नाग नाग तो तुझा मित्र आहे ना? तो तुझा ऐकतो. तो 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 माझ्या घरात होता. तुझ्या सांगण्यावरनं तो मला दंश पण करू शकतो. मला मारायचं नाही. मला मारायचं नाही. मी पाया पडतो ताई. मला मला माहिती तू पाय धर पाय धर. बंटी, बंटी, नाही मी मारत आहे तुला. माझ्यावर विश्वास ठेव ना. काय करू? मला मारायचं नाही. मला जगायचं भीती वाटते मला. त्या दोघी म्हणाला की तू काही करू शकतेस. तू माझ्यावर विश्वास नाही ठेवलास, त्या दोघींवर विश्वास ठेवलास. रक्ताचं नातं आहे ना आपलं. काही होऊ देणार नाही मी तुला. चल इथून चल. कुठे? एक गोष्ट लक्षात ठेव बंटी, मी जीव घेणार नाहीये तुझा. त्या दोघी जीव घेणार आहेत तुझा. आणि त्या कधीही पोहोचतील इथे बंटी. तुला वाचायचंय ना, चल माझ्या बरोबर. बंटी आता विचार करत बसू नकोस. चल माझ्या बरोबर. त्या कधी येतील इथे. चल 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 रे. नाही येणार ती. शक्यच नाही. हा नाग रुपालीचा गुलाम असल्यासारखा तिच्यासाठी सगळं काही करतो. वाचलास बंटी, वाचलास. पण मला सांग, तू तू त्यांच्यात आवडीत कसा काय सापडलास? आणि
त्यांनी तिथे कसं नेलं तुला? म्हणजे तू स्वतःहून तर गेला नसशीलच ना? तू स्वतःहून गेला होतास? कशासाठी? स्वतःचा जीव वाचवायला? पण ती का केलंस असं? का? तू दगा दिलास मला, विश्वासघात केलास माझ्याशी. असं कसं करू शकतोस बंटी तू? तुला माहितीये ना आपल्या एकमेकांवर किती प्रेम येते. लहानाचं मोठं केलंय तुला मी. खायला नव्हतं ना तेव्हा पोचलंय तुला मी. का वागलास रे असं? आता काय उपयोग आहे डोळ्यातनं पाणी काढून? स्वतःच्या ताईचा विश्वासघात करण्याचा विचारच कसा येऊ शकतो तुझ्या डोक्यात? तू तू हा विचार मनात आणून दगा दिलायस मला, गुन्हा केलायस तू माझा. सॉरी ताई, चुकलं माझं. चुकलं? गुन्हाचे हा बंटी. मग काय करू? मला तर नाकाची भीती वाटत होती. किती वेळा सांगू रे तुला? लक्षात घे, मी विरोचक राक्षस आहे की नाही? मी विरोचक राक्षस आहे आणि तो नाग माझा सेवक आहे. मदत करतोय तो मला. नाग कशी काय मदत करेल? मी विरोचक आहे, विरोचक राक्षस. काहीही शक्य आहे माझ्यासाठी. तुला आठवतंय आपल्या घरी एक पिंप होतं, त्यात तू पांढरा उंदीर पाळला होतास. मग तसंच आहे बाबा हे. तो नाग पाळलाय मी, तो मदत करणार आहे आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, मी विरोचक राक्षस आहे आणि तू तू राक्षसाचा भाऊ आहेस. मी रुपाली मात्र असताना तुझ्या केसाला धक्का लावू दिला नाही कोणाला. आता राक्षस असताना तुला कसं काही होईल? विश्वास ठेव ना माझ्यावर, नाही होणार तुला काही. सेफ आहेस तू. जाऊ दे आता ते सगळं, जाऊ दे, सोडून दे. मला सांग, इंद्राणी आणि नेत्राला तू सगळं सांगून टाकलंस? खरं बोला बंटी, खरं बोल तर वाचशील नाही. नाही, सांगणार होतो, सांगितलं नाही. त्या दोघी म्हणत होत्या की माफीचा साक्षीदार हो आणि तुझे सगळे गुन्हे कबूल करून टाक असं त्या म्हणत होत्या. मग तू तू हे सगळं करायला तयार झाला होतास? मग काय करणार? भीती वाटत होती ना मला. मला वाटलं की तू माझा बळी देणार आहेस. वाचलास तू. बरं झालं योग्य वेळेला पोचले मी तिथे. जाऊ दे आता बंटी, जाऊ दे सगळं सोडून देऊया आता. बास झालं. भूक लागली असेल ना तुला? मी आले, मी बघते काही खायला मिळतं का, घेऊनच येते मी. थांब इथेच आणि प्लीज डोकं शांत ठेव. नीता, केवढी घाबरली होतीस तू? काही म्हण, तुझा चेहरा बघण्यासारखा झाला होता. आनंदाची काय झालं? एवढे का असते तुम्ही? आणि तुझा चेहरा काय मसा झाला? अगं काही नाही, आम्ही हॉरर फिल्म बघायला गेलो होतो. ओ, हॉरर फिल्म म्हणून ना? मला कॉमेडीज वाटत होती, पण नेत्रा खूप घाबरली होती. मग
मग काही नाही, इंटरव्हल पर्यंत तिची अवस्था बघितली, बाहेर पडलो, पावभाजी खाल्ली आणि मग घरी आलो. पागल, माझ्याकडून शिक. मी हॉरर फिल्म बघते आणि खुद पागल सारखे असते. म्हणून तेजस तुला कुठे बाहेर घेऊन जात. भाईजी, 1 मिनिट. तुम्ही मूवीला असं कपडे घालून गेले होते? आय मीन ट्रेडिशनल कपडे घालून मूवीला गेले होते की लग्नाला? सी काय आहे, आता आमच्या लाईफ मधले सगळे प्रॉब्लेम संपलेत ना. सपोज टू बी आम्ही न्यूली मॅरिड कपल आहोत, म्हणून असं तयार होऊन गेलो. मजा आली ना पण. एकच मिनिट आले. हा त्या बोला. बंटी मामा काही बोलले का? मला सांग, तुला बोलता येईल का आता? अद्वैत आहे तुझ्या बरोबर? आम्ही आत्ताच घरी आलोय. तुम्ही सांगा ना काय झालं. अधोक्षज गायब झालाय. काय? आता काय करायचं आपण? काही कळत नाहीये मला. तुझा अंदाज खरा होता. अधोक्षज गायब होण्यामागे रुपाली आणि त्या नागाचा हात आहे. तो नाग इथे सुद्धा येऊन पोचलाय. नाग? तुम्ही फ्रेश व्हा, मी तुम्हाला માટે कॉफी बनवते. हा, ओके. बाकी सगळं मी तुला घरी आल्यानंतर सांगते. बाय. कुदळ फावडा कशाला आणलाय? खड्डा खणायचा आहे. खड्डा कशाला? 4थी पेटी सापडली आहे बंटी आपल्याला. खड्डा खोदून बाहेर काढायचे. पण ती नेत्र आणि इंद्राणी यायच्या आत करायचंय सगळं. चल लवकर. कुऱ्हाड कशाला? असं काय करतोयस बंटी? शेखर, नेत्रा, इंद्राणी त्यांच्यापासून आपल्याला काहीतरी सेफ्टीसाठी लागेल ना. हा, धर धर, तुझ्याकडे ठेव. धर. चल डिकी उघड. ये लवकर. ठेव ना. चल आता. घेऊ का मी? नाही राहू दे. इथे काय कुठे आलो आपण इथे? हे सांगते तुला. हा, सावकाशी. हा, हा. तू पण सांभाळू ना ताई. सांभाळू. इथे खड्डा खणायचा आपल्याला. इथे इथे खड्डा खणायचा. खड्डा खणायचा का? असं काय करतोस बंटी? पंचपेटिकेतली 4थी पेटी इथे आहे, या जमिनीखाली. आपण बाबूशीला कसं पहिली पेटी शोधण्यासाठी खड्डा खणला होता, तसंच आहे. इथे खड्डा खणायचा आणि पेटी आपल्या हातात घ्यायची. पण लवकर करायला हवं. नेत्रा आणि इंद्राणी यायच्या आधी ती पेटी आपल्या हातात असायला हवी बंटी.
पण मला काय होणार नाही ना? मी आहे ना. हा नाही, तू 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 मागच्या वेळी पण तू होतीस, पण तरी सुद्धा ते अनिल आणि हेमा दिसतच होते ना. बंटी, आता मी विरोचक राक्षस आहे आणि तू राक्षसाचा भाऊ आहेस. मग कसली भीती आहे आपल्याला? तू खड्डा खण. एकदा का ही पेटी हातात आली ना की सत्ताधारी होऊ आपण. मग जगात कोणाचीही भीती नाही, अगदी पोलिसांची सुद्धा. हे तू जर असं नेत्रा इंद्राणी आलं तर. हो आहे माझ्याकडे, तू सुरुवात कर. तू खाऊन घेतोस का काही? नाही नाही, आधी पेटी घेऊ हातात आणि मग खाईन मी. हा ताई. नक्कीच संबंध आहे. रुपालीचा आणि त्या नागाचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. तो नाग या घरात येणं, अधोक्षजच्या घरी तोच नाग असणं, त्या नागाने मला गाडीत जाऊ न देणं, अधोक्षजनी त्या नागाला घाबरणं आणि रुपालीने त्याला सांगणं की त्या नागाला घाबरू नकोस. ती काय म्हणाली होती? अधोक्षज जसा तिचा गुलाम आहे तसा तो नागही तिचा गुलाम आहे. अधोक्षज गायब होण्यामागे रुपालीचाच हात आहे. श्लोकात ज्या नागाचा उल्लेख आहे तो नाग विरोचकाचा सेवक होता. पण विरोचकाच्या सेवकाने कलियुगात अद्वैत साहेबांच्या रूपात जन्म घेतलाय. मग हा जो नाग आपल्याला दिसतोय तो कोण आहे? तुम्ही म्हणताय तो रुपालीबाई साहेबांचा गुलाम आहे. तसं असेल तर तो विरोचकाचा सेवक होता का? हे सगळं काय आहे आत्या? मला काहीच कळत नाही. हे सगळं काय चालू आहे? बरोबर आहे तुझं. रुपालीपासून फक्त अद्वैतला नाही, सगळ्यांना धोका आहे. अगदी अधोक्षजला सुद्धा. हे सगळं खूप भीतीदायक होत चाललंय. रुपालीबाई साहेब म्हणाल्या होत्या, त्या म्हणाल्या होत्या की मृत्यूचं तांडव सुरू होणार आहे आणि तसंच होत आहे. रुपालीबाई साहेब विरोचक आहेत हे कळल्यापासून ताई, अजून किती खाण्याचं आहे? अगं अख्खा एक माणूस गाडला जाईल इतका मोठा खड्डा झालाय. थोडा खोद ना बंटी, तिथेच आहे पेटी. अरे
खण थोडस. पेटी नाही येते. ऐक बस बंटी बस. बस झाला. बघूया आपण. पाणी पाणी घेतो पाणी. भूक लागली असेल ना बंटी तुला. खाऊन घे. खायला आणलंय मी तुझ्यासाठी. आणि हे दारू पण आणली. खाऊन घे. पोटभर खाऊन घे बंटी. शेवटची वेळ आहे आता. याच्यानंतर नाही खाता येणार आहे तुला. भजी आवडतात ना तुला. तुला आठवते बंटी लहानपणी माझी वेणी बांधली होतीस पलंगाला. खूप खेचले गेले होते केस. खूप दुखलं होतं. पण तरी पण मी सहन केलं होतं. काहीच बोलले नव्हते. सांभाळून घेतलं तुला. तुला झटके यायचे. सांभाळणं खूप कठीण व्हायचं. तरी पण सांभाळलं होतं मी तुला. कधीच रागवलं नव्हते तुझ्यावर. माझं प्रेम आहे रे बंटी तुझ्यावर. पण का वागलास असं? माफीचा साक्षीदार झालास तू. मला नाही आवडलं. मला खूप त्रास झाला बंटी. खूप वाईट वाटलं. घे घे. तू असं करायला नको होतंस. खरंच असं करायला नको होतंस बंटी. आता शेवट आहे तुझा हा बंटी. खाऊन घे. शेवटची वेळ आहे. मरताना उपाशी पोटी नको मरूस. ही ताई लाड करते तुझे मरताना. पण माझा विश्वासघात केलास रे. पण प्रश्न फक्त ताईच्या विश्वासघाताचा नाहीये. विरोचकाचा विश्वासघात केलास तू. आणि त्या विश्वासघाताची शिक्षा आहे ही. म्हणून मारावं लागतंय तुला. कळतंय? मला करायचं नव्हतं पण करावं लागलं. युद्धाला प्रारंभ झालाय. त्रिनयनेच्या लेकीनो सावध राहा. विरोचकाला काय म्हणालीस तू नेत्रा?
आई विरोचक आहे? नेत्रा बोल ना, काय म्हणालीस तू आता? मित्र, माझ्यापासून का लपवलंस तू हे सगळं? मित्रा, प्लीज बोल. नेत्रा प्लीज बोल ना, का लपवलंस तू हे सगळं माझ्यापासून? इंद्रा, नेत्रा प्लीज, तुम्ही तरी सांगा मला हे सगळं काय? आई विरोचक कशी असू शकते? प्लीज सांगा ना मला, काय आहे हे सगळं? साहेब, आम्ही वेळ आल्यावर तुम्हाला सगळं सांगणारच होतो. वेळ आल्यावर म्हणजे कधी नेत्रा? मला न सांगता ज्याला तू आता विरोचक समजतेस, म्हणजे माझ्या आईचा वध केल्यानंतर सांगणार होतीस मला? मित्रा, तुला माहिती आहे माझी आई माझ्यासाठी काय, तरी एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवलीस तू माझ्यापासून. अद्वैत, तू शांत हो आधी आणि ऐकून घ्या. आम्ही काही ऐकायचं नाही आता. खोटं आहे सगळं, हे सगळं खोटं आहे. आई विरोचक कशी असू शकते? आई विरोचक असूच शकत नाही. साहेब, तुम्ही एकदा ऐकून घ्या ना. मी काय ऐकू नेत्रा? सांग ना, काय ऐकू? माझी आई राक्षस आहे, माझी आई विरोचक आहे, तुला तिचा वध करायचा आहे आणि हीच देवी आईची इच्छा आहे, हे ऐकून. मित्र, खोटं आहे हे सगळं. आईसारखी पवित्र व्यक्ती विरोचक असूच शकत नाही. मित्र, हे सगळं खोटं आहे. तुमच्या मनातले गैरसमज येते. इंद्राणी, तुमच्या सुद्धा डोक्यातले हे सगळे गैरसमज काढून टाका आता. खोटं आहे हे सगळं. साहेब, नेत्रा, आई विरोचक नाहीये, विषय संपलाय. आणि आता यावर कसलीही चर्चा नकोय मला. अद्वैत साहेब, काय झालं आधी? काय, तू कुठे गेली होतीस का? आणि काय झालं, एवढी थकली काय आहेस तू? तू ये, बस, मी पाणी देतो तुला. बस. मी आणते पाणी. नाही, मी नको, मी आणतो. नकोय मला पाणी, खरंच नकोय. आई, पण तू गेली कुठे होतीस आणि थकली काय आहेस एवढी? मी देवळात गेले होते आणि मी 501 प्रदक्षिणा घातल्या, त्यामुळे असं वाटत असेल. नेत्राचा मृत्यूयोग टळला म्हणून नवस फेडायला गेले होते, म्हणून प्रदक्षिणा घातल्या. आणि तुमच्या दोघांसाठी, तुमच्या सुखी संसारासाठी प्रार्थना सुद्धा केली आहे. आई, तू का करतेस ग हे सगळं? प्लीज, आमच्यासाठी नको ना करत जाऊस. आधी माझ्या लेकरांसाठी मी करणार नाही तर कोण करणार? आई, तू या सगळ्याचा स्वतःला अजिबात नाही त्रास करून घ्यायचा.
आधी आई, इथून पुढे तू आमच्यासाठी असं काहीही करणार नाहीयेस. तुझा आराम कर जा. तुला ऑफिसला नाही जायचंय? थोडा लेट झालाय, जातोय, निघतोच आहे. जा मग, मी आरामच करणार आहे आता. अरे नक्की. बाय. बाय. मी सांगायला विसरले, बंटीने गुड बाय सांगितलंय तुम्हाला दोघींनी. विश्वासघात, बंटी, विश्वासघात करायला निघाला होतास माझा. आणि विश्वासघाताची शिक्षा मृत्यूच. अद्वैत, माझ्या सेवका, माझ्या गुलामा, तू सुद्धा विश्वासघात केलायस माझा. दगा दिलायस मला. विरोचकाचा सेवक असून सुद्धा त्या त्रिनयनेची मदत केलीस. पण आता तुझा आणि माझा सुद्धा जन्म सूड घेण्यासाठीच झालाय. शिक्षा होणार, तुला शिक्षा होणार. मृत्यू, तुझा मृत्यू माझ्याच हातून होणार. संपत्ती, पैसा वगैरे सगळं नंतर. आधी तुझ्या विश्वासघाताची शिक्षा देणार तुला ही विरोचक कृपाली म्हात्रे.